2 दिवसापूर्वी नागपूर येथे एका कार्यक्रमामध्ये धीरेंद्र शास्त्री या भोंदू महाराजानं राज्याचे मुख्यमंत्री RSSचे मोहन भागवत व नितीन गडकरी यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे। त्या अपमानाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सांगलीकर इथं जमलेलो आहोत। ह्या भोंदू महाराज ह्या उत्तर प्रदेशमधले सगळे आता महाराष्ट्रात येऊन सगळे घाण करायला लागलेले आहेत। तर इथून पुढं जर ह्या महाराजांनी जर का असे आगाऊपणा केला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा कोणत्याही महामानवांच्या विरोधात, तर त्यांना आम्ही काळं तोंडाला फासल्याशिवाय राहणार नाही। हे इशारा समजून ह्याने इथून पुढं वागावं। परंतु जे मुख्यमंत्री आपले आहेत, ह्या मुख्यमंत्र्यांच्या समोर हा माणूस म्हणतोय, त्यामुळं आम्ही मुख्यमंत्र्याचाही ह्या निमित्तानं धिक्कार करत आहे। मुख्यमंत्र्यांनी पण ह्या लोकांना आवर घालावा, कारण इथून पुढं जर असे जर कार्यक्रम घेत असतील तर हे लोक 50-60 वर्षांनी परत सांगणार आहेत की हा इतिहास खरा आहे म्हणून। तर त्यासाठी आज आम्ही हे निषेधाचं आंदोलन घेतलेलं आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानं मग ते RSSचे प्रमुख भागवत असतील, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर उत्तर प्रदेशमधली माणसं आणून आणि भामटे आणून महाराजांना बदनाम करण्याचा जो एक कलमी कार्यक्रम चालू केलेला आहे, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा सांगलीच्या वतीने आज इथं निषेध आंदोलन केलेलं आहे। या माध्यमातून आम्ही एवढाच इशारा देतो, ह्या बागेश्वर महाराजाचा महाराष्ट्रात कुठे जरी कार्यक्रम झाला तर मराठा क्रांती मोर्चा ते उधळून लावल्याशिवाय राहणार नाही। त्याला महाराष्ट्रबंदी केली पाहिजे आणि इथून पुढे जर महाराजांचा अपमान असा कोणी केला तर त्याला पायताना हाणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।